एका दिवशी मुलीने बापांना प्रश्न विचारला, पप्पा मी रोज घरी 8 वाजता येत असते, आज मला उशीर झाला, आज 8:30 वाजले, मला तुम्ही बोललात पप्पा एवढं रागवलात माझ्यावर, याचा आवाज कमी करा, एवढा रागवलात माझ्यावरती. हो ग बाई, पण का रागवलात पप्पा? मुलगा बघा ना रात्री 10 वाजता जातो आणि 2:30 वाजता रात्री घरी येतो, त्याला काय म्हणत नाही तुम्ही? मला का रागवलात? बाप म्हणतो, ए ताई तुझं जीवन म्हणजे ना काचाप्रमाणे येते, एकदा का काचाला तडा पडला ना, चीर पडली ना, पुन्हा ती भरून येत नाही. मुलगा म्हणजे लोखंडाप्रमाणे, कुठं पडला तरी काय होणार नाही. बापाने तिला उदाहरण दिलं, गा ग ताई ही माझ्या हातामध्ये अंगुठी आहे, ही सोन्याची अंगुठी आहे, जर तोंड हातपाय धुत असताना एखाद्या कठड्यावरती राहिली तर रात्रीच्या 2 वाजता जाऊन मी ती अंगुठी घेऊन येतो. अंगुठी म्हणजे एक शोभा आहे हाताची, एक रत्न आहे. तेवढ्यात आई म्हणली, हे बघा अहो काल मी सिकेकाई फोडण्याकरता वरोटा घेतला होता, वरोटा, आणि तो दारात पडलाय. बाप म्हणला, जाऊन दे ना, त्या वरोट्याचं काय पडलंय? सांगण्याचा तात्पर्य, हातातली अंगठी ते रत्न बाप रात्रीच्या 2 वाजता जाऊन आणतो, पण वरोट्याला आणत नाही. का? हाताची अंगठी हे रत्न आहे, तसं कन्या हे एक रत्न आहे, मुलगी हे एक रत्न आहे. मुलगी